बोगोटा येथून कोलंबियातील ओकाना येथे 15 जणांना घेऊन जाणारे एक व्यावसायिक विमान बीचक्राफ्ट 1900 बेपत्ता झाले आहे. विमानाचा शेवटचा संपर्क लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी नोंदवण्यात आला होता. त्यानंतर कॅटाटुंबो प्रदेशात, जिथे अवशेष सापडले होते, तेथे सघन शोध मोहीम सुरू करण्यात आली. कोलंबियाच्या अधिकाऱ्यांना बुधवारपासून बेपत्ता असलेल्या बीचक्राफ्ट 1900 विमानाचे अवशेष सापडले आहेत. स्थानिक माध्यमे आणि बचाव पथकांच्या मते, अपघातात कोणीही वाचले नाही. विमानात 13 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते, ज्यात कोलंबियन संसदेचे सदस्य, चेंबर ऑफ डेप्युटीज आणि आगामी निवडणुकीतील एका उमेदवाराचा समावेश होता. 15 जणांना घेऊन जाणारे हे व्यावसायिक विमान कोलंबिया आणि व्हेनेझुएला यांच्या सीमेजवळ बेपत्ता झाले. कोलंबियन विमान वाहतूक अधिकारी आणि राज्य विमान कंपनी सॅटेनाच्या मते, विमानाचा शेवटचा रडार संपर्क कॅटाटुंबो प्रदेशावर नोंदवण्यात आला होता, ज्यामुळे शोध मोहीम सुरू करण्यात आली.